लखनौ विरुद्ध बेंगलुरू सामन्याचा थरार. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं IPLच्या या विशेष बुलेटिनमध्ये. कालचा सामना म्हणजे निव्वळ वेडेपणा होता. लखनौच्या इकाना स्टेडियमवर धावांचा पाऊस पडला आणि RCBच्या चाहत्यांची धडधड वाढली. मैदानावर आला तो मिचेल मार्श. बॅट नाही जणू तलवारच चालवत होता. RCBचा एकही गोलंदाज त्याच्या तावडीतून सुटला नाही. चेंडू हवेत आणि प्रेक्षकांमध्ये. 56 चेंडू 111 धावा. मार्शने लखनौच्या विजयाचा पाया रचला आणि पंतने शेवटी येऊन 10 चेंडूत 32 धावांची फिनिशिंग टच दिला. 209 धावांचं डोंगर समोर असताना सर्वांच्या नजरा किंग कोहलीवर होत्या. पण नशिबाने साथ दिली नाही. पहिल्या चेंडूवर विराट बाद झाला आणि पूर्ण स्टेडियम शांत झालं. RCBसाठी ही एखाद्या मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हतं. पण थांबा, चित्र अजून बाकी होतं. रजत पाटीदार मैदानावर आला. त्याने 31 चेंडूत 61 धावांची वादळी खेळी केली. असं वाटत होतं की पाटीदार आज चमत्कार घडवणार, पण लखनौच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी त्याला बाद केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये टीम डेव्हिडने षटकार मारून आशा जिवंत ठेवली होती, पण पावसाने खेळ बिघडवला. सामना 19 षटकांचा झाला आणि शेवटी लखनौने 9 धावांनी बाजी मारली. तर हा होता कालच्या सामन्याचा गोषवारा. अशाच अपडेटसाठी पाहत रहा